कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे होते। आज सकाळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शिल्पा खोत आणि काँग्रेसकडून रसिका पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून तानाजी पाटील आणि काँग्रेसकडून संभाजी पाटणकर यांनी अर्ज दाखल केले होते। त्यामुळे दुपारी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लागेल अशी परिस्थिती होती। दुपारी 2 वाजता निवड सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। जिल्हा परिषद सभागृहामध्ये ओळख पाहूनच सर्वांना प्रवेश देण्यात आला। महायुतीच्या सर्व सदस्यांनी सभेत फेटे घालून सभागृहात आगमन केले। पीठासन अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांसाठी नामनिर्देशन दाखल झालेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखवली। त्यानंतर माघारीसाठी वेळ दिला। यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोधकांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले। त्यामुळे माघारीच्या वेळेमध्ये काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी रसिका पाटील आणि उपाध्यक्ष पदासाठी संभाजी पाटणकर यांनी माघार घेतली। त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष पदासाठी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी घोषित केले। निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार असल्याचे सांगितले। सर्वप्रथम मी मुश्रीफ साहेब व सर्व नेत्यांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवून या अध्यक्षपदासाठी त्यांनी मला पात्र समजले आणि मी सर्व सभासदांचे आणि सगळ्या सदस्यांचे आभार मानते। आणि महायुतीचे सर्व घटक पक्षातील आमचे सहकारी अडरावकर साहेब असतील, या सर्वांनी आमच्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन आम्हाला जो कार्यकाल दिलेला आहे त्या कार्यकालामध्ये अतिशय जी काय या जिल्हा परिषदची विविध विभाग आहेत त्या विभागामध्ये पारदर्शक काम आणि सक्षमपणे त्या विभागामध्ये योजना राबवण्याचं काम भविष्याच्या काळामध्ये आम्ही 100% करणार हे या ठिकाणी सांगतो। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषद आवारामध्ये गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे कटआउट हातामध्ये घेत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। गेल्या 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद सभागृह कामकाज सुरू झाल्याने नूतन जिल्हा परिषद सदस्य आनंदी वातावरणात होते। आता प्रथम 6व्या वर्षासाठी नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सत्तेच्या चाव्या असणार आहेत। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।